बारामतीमध्ये जो विमान अपघात झाला यामध्ये क्रू मेंबर म्हणून पिंकी माळी उपस्थित होत्या. त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचं कुटुंब प्रभादेवीमध्ये आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काका, सकाळी पिंकी माळी किती वाजता घरून निघाल्या होत्या आणि काय तुमच्याशी बोलून निघाल्या होत्या, काय सांगाल? माझं काल तिच्याबरोबर बोलणं झालं होतं कि पापा मैं अजीत दादा पवार के साथ बारामती जाऊंगी और बारामती उनको ड्रॉप करके उसके बाद मैं नांदेड़ चली जाऊंगी. मम्मी काय जास्त हे नाही की अच्छा ठीक आहे सुबह बात करेंगे करके एवढा लास्ट बोलणं झालं. आता तुम्हाला कोणी काही कळवलंय याच्याकडून? मला समाधान साहेबांचा फोन आला तेव्हा मी माहिती घेतली की अरे असं असं झालं टी व्हीला बघ करून. तेव्हा मग मी टी व्ही लावल्यावर माहिती पडलं की असं झालं. किती वर्षापासून पिंकी माळी काम करत होत्या विमानात? 5 वर्षापासून करते. 5 वर्ष प्रायव्हेट चार्टेड फ्लाईटमध्येच असायची. राष्ट्रपती, मुख्यमंत्री हे सर्वांबरोबरच असायची. ती पहिला एअर इंडिया एअरलाइन्सला होती, त्याच्यानंतर मग तिची प्रगती झाली तर मग ती प्रायव्हेट चार्टेड फ्लाईटला आली. याच्या अगोदर कधी दादांसोबत त्यांनी प्रवास केला होता काही असं? लागोपाठ सतत हा 4थी वेळ होती, ही 4थी टर्म आहे. दादाशी बोलणं झालं. परवाच्या दिवशी दादाला बोलली की आपण पुरा महाराष्ट्र फिरता आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती लक्ष नाही आहे. तर बोललं काय झालं? तर माझी मुलगी बोलली माझे पप्पा 35 वर्ष पक्षामध्ये काम करत होते. तर तुमचं तर बोलले कार्ड कुठे आहे तुमचं? तर कार्ड दिले. बोलले मी त्यांच्याशी बोलतो. तर मग जाधव साहेबांनी फोन लावून हे केलं. तर मग मी गाडी चालवत होतो, बघितलं नाही. तर त्यांचा मेसेज बघितला की अजितदादा पवार बोलणार आहे DCM. तर मी त्यांना फोन केला. बोलले की तुमची मुलगी आणि दादा बारामतीला कुठलं तरी गाव बोलले त्याच्यामध्ये प्रचाराला जिल्ह्याच्या ह्याच्यात गेलेले आले की फोन लावून देतो. एवढंच बोलणं झालं. मुलीची आणि तुमची शेवटची म्हणजे भेट कधी झाली होती? म्हणजे शेवटची भेट इलेक्शनला झाली होती, मतदानाकरिता आलेली होती. ठाण्यावरून मतदानसाठी इकडे आलेली होती. ती शेवटची भेट. त्यानंतर नाही काही बोलणं चाललं नाही. फक्त काल फोनवर बोलणं झालं होतं कि मैं अजीत दादा पवार के साथ बारामती जाएगी और उसके बाद मैं नांदेड़ चली जाएगी. तर तिचा शेवटचा शब्द हे राहिलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.